मित्रांनो नमस्कार. प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राम मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. खूप लोकांचे मेसेज कॉल येतात की सर आधीमध्ये जरा व्हिडिओ कमी आहेत, फक्त गुरुवारीच येतोय. काय होतं, वास्तू व्हिजिटला आणि कन्सल्टिंगला मला नागपूर असेल, कराड, सांगली, सातारा असेल, दुबई असेल, मुंबई असेल, पुणे असेल, औरंगाबाद, सगळीकडे मला प्रत्यक्ष जावं लागतं. आणि सोमवार आणि गुरुवार माझ्याकडे कुंडली कन्सल्टिंग असतं, जे मी स्वतः करतो. त्यामुळे शक्यतो ऑफिसला मी कमी असल्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नाही. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. त्यामुळे जर मी ऑफिसला असतो आणि मी कन्सल्टिंगला बाहेर नसतोच गेलो, तर रोजच्या रोज व्हिडिओ वेळोवेळी करून मी टाकले असते. त्यामुळे कामाचा लोड बघता सध्या व्हिडिओ थोडेसे कमी येत आहेत, रील्स पण कमी येतात, कारण प्रत्येकाला मकरंद सरदेशमुख सर घरी स्वतः हवे आहे. मग मी प्रत्येक ठिकाणी जेव्हा जातोय वास्तू व्हिजिटला, तेव्हा खरे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत, तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळत आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडेसे कमी झालेत, पण प्रयत्न करतोय की आता आठवड्यातून दोन तीन छान छान व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळतील. पहिला प्रश्न सुवर्णा भालेराव. नमस्कार सर, तुमचे व्हिडिओ खूप छान असतात, खूप माहिती मिळते आपल्याकडून, त्याबद्दल धन्यवाद. माझी जन्मतारीख 13/1/1971 मुंबई आहे. फोर व्हीलर गाडीचा योग आहे का सांगावे. तर आज आपण काय करावे, ऑफिसच्या नंबरला कॉल करा आणि वाहन योग याच्या बाबतीतली कुंडलीचं कन्सल्टन्सी घ्या. मग त्याची शुभ तारीख, शुभ मुहूर्त पण देऊ आणि वाहन योग आहे का हे सुद्धा पाहूयात आणि केव्हा होऊ शकतं हे सुद्धा सांगता येईल. 9021 900 600 नंबरला कॉल करा. निर्मला घुले. नमस्कार सर, माझे मिस्टर कोरोना काळामध्ये अचानक गेले होते. 4 वर्ष झाली. मला खूप मानसिक त्रास झाला, अजूनही होत आहे. आमचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता, तो पण गेला आणि कर्ज कोटीच्या कोटीच्या घरात गेले. बिझनेस संपल्यामुळे परिस्थिती खूप बिकट झाली आहे. बिझनेस परत मिळण्यासाठी काही उपाय सांगा. घराची आग्नेय दिशा आणि उत्तर दिशा बिघडल्यानंतर ह्या गोष्टी घडतात. उत्तर दिशा ऑपॉर्च्युनिटीची आणि आग्नेय दिशा पैशाची. त्यामुळे या दोन्ही दिशांमध्ये कुठेतरी जलतत्व आणि अग्नी तत्वाचा संयोग झालेला आहे. म्हणजे नको त्या ठिकाणी नको ते तत्व आलेलं आहे. सध्या तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे म्हणजे समोर हा गुडलक ट्री ठेवा, जो मनी अट्रॅक्शनचं काम करेल आणि पर्सनल तुमची थोडीशी कॉन्फिडन्स वाढावा या दृष्टीने आता हे एक सुलेमानी आपल्याकडे जो सुलेमानी हकीक कुठे, सुलेमानी हकीक हा जो स्टोन आहे, हा स्टोन तुम्ही अंगठी करून जरा हातामध्ये घाला, ह्याचा फायदा भरपूर आहे. त्याचा काय विषय आहे तुम्हाला सांगतो की राहू, केतू, शनी कुठल्याही वाईट ग्रहांची दशा महादशा अशा काही गोष्टी जर आयुष्यात असतील तर याचा त्रास नक्की होतो आणि होत्याचं नव्हतं व्हायला सुरुवात होतो आणि खूपच तुमचं मन स्थिर नाहीये. तर त्याच्या छोटासा उपाय सांगतो. करंगुली माळ जी आहे त्याचा आता ब्रेसलेट सुद्धा आलेलं आहे बघा. हे ब्रेसलेट जर हातात घातलं तर निगेटिव्हिटी पासून प्रोटेक्शन होतं. हातात बघा दिसायलाही छान दिसतं. हे ब्लॅक कलरचं इबोनी वूड आहे. इबोनी वूड, त्या इबोनी वूड पासून हे करंगुली ब्रेसलेट बनतं. हे सुद्धा तुम्ही यूज करू शकता. पुढचा प्रश्न आहे किशोरी वाघ. सर, आपले जुने कपडे वापरले टाकण्यापेक्षा कोणाला दिले तर चालतात का? द्या, पण ₹1 नक्की घ्या, कारण ते आपण शुक्र देत असतो. यानंतर कावेरी कांबळे. नमस्कार सर, माझ्या पाठीचा मणका खूप दुखतोय, मला कोणत्या ग्रहाचा त्रास आहे तो सांगावा. घरातली तुमची बेडची पोझिशन बदला. तुम्ही पूर्वेला पाय करत असाल, दक्षिणेला पाय करत असाल तर ते पहिले चेंज करा. दुसरी गोष्ट, तुमची गादी खालीवर झाली का बघा. कापसाची गादी अशी खालीवर होते आणि त्याच्यामुळे काय होतं की आपली मणक्याची पोझिशन सुद्धा बिघडते. उशी व्यवस्थित आहे का? खूप जुन्या गादीवर झोपत असाल तर बदला. आणि दुसरी गोष्ट, घराची नैऋत्य दिशा ही वीक झालेली असते. साऊथ आणि साऊथ वेस्ट डायरेक्शनला तुम्ही या पद्धतीचा हा पिरामिड ठेवू शकता आणि हा ऑरा बुस्टर ऑफिस मधनं मागवा. हा ऑरा बुस्टर जवळ तुमच्या ठेवा. निगेटिव्ह नकारात्मक एनर्जी कमी होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. त्याचबरोबर मुख्य दरवाजा हा प्रोटेक्ट करण्यासाठी हा सॅलेनाइट आणि ब्लॅक टर्मोलिनचा हा जो डोअर प्रोटेक्टर आहे तो घरी नक्कीच लावा. यानंतर पुढचा प्रश्न आहे कावेरी स्मिता पाटील. नमस्ते सर, खूप छान माहिती मिळते आपल्याकडून, त्याबद्दल धन्यवाद. माझा प्रश्न असा आहे की देवघरात मारुतीची मूर्ती ठेवली तर चालते का? हनुमंताची मूर्ती चालते, फोटो चालतोय, माझ्या घरात आहे, काही प्रॉब्लेम नाही. सोनू सावंत. नमस्कार सर, कुलदैवत माहिती नसेल तर काय करायचे, म्हणजे कुलदेवताची उपासना कशी करायची? एक बेसिक लक्ष द्या, कुलदैवत माहित नाही तर सोपा उपाय काय,
कोणतीही आवडती देवी म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई जी आवडती आहे तिला आपली कुलदेवी मानावी. बरोबर. कुलदेवता ज्योतिबा आहे, खंडोबा आहे, त्यानंतर बालाजी आहे किंवा पालीचा खंडोबा आहे किंवा जेजुरीचा खंडोबा आहे, जो तुम्हाला आवडतो त्याला प्रथम प्राधान्य द्या आणि कुलदेवता मानून पुढे जायला सुरुवात करा. नाहीतर 3-3, 4-4 पिढ्या गेल्या, कुलदैवत माहित नाही, नीट उपासना होत नाही. तत्व एकच आहे, रूप वेगळं आहे. त्यामुळे अंबाबाई काय आणि तुळजाभवानी काय देवीचं स्वरूप आहे. यानंतर कौशिक कुलकर्णी, नमस्कार सर. बेड पूर्व पश्चिम आहे आणि दक्षिण दिशेला आयताकृती लांब खिडकी आहे. झोपताना डोक्याच्या पाठीमागे खिडकी आहे, ते योग्य आहे का? 25 वर्ष जुनं घर आहे, पडदा लावा, काहीही प्रॉब्लेम नाही. आणि इन केस तुम्हाला थोडासा काही त्रास वाटत असेल तर मी तुम्हाला छोटासा उपाय सांगतो. हा नक्की करा. आपल्याकडे हे स्पेशल ब्रेसलेट मिळतं, हे यूज करा. त्याचं कारण असं आहे की जी भीती आणि जो कॉन्फिडन्स थोडासा कमी होतोय तोही छान होईल. आणि दुसरी गोष्ट, ऑरा बुस्टर सुद्धा वापरायला चालू करा. पुढचा प्रश्न असा आहे, प्रिया आडवे, नमस्कार सर. आपण मला रेड जास्पर ब्रेसलेट वापरण्यास सांगितले होते, ते मी वापरत आहे. त्यासोबत हेमेटाइट ब्रेसलेट वापरू शकते का? दोन्ही हातात 2 ब्रेसलेट चालतात का? हो, नक्कीच वापरा, काही हरकत नाही. तुम्हाला माझ्या हातात दिसतात दोन्ही ब्रेसलेट, दिसायला छान दिसतं, रिझल्ट चांगले मिळतात. आणि तुम्हाला सांगतो, सध्या आम्ही ही स्कीम वाढवली आहे. तुम्ही एक ब्रेसलेट कोणतंही मागवा, तुम्हाला हॅमेटाइटचं ब्रेसलेट फ्री मिळणार आहे. कितीही तुम्ही ब्रेसलेट मागवा, त्याच्यावर तुम्हाला एक एक ब्रेसलेट फ्री मिळणार आहे. आता 2x2 ची ऑफर सुद्धा काढली, कारण लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचाव्यात. अहो, 100-200 मध्ये प्लास्टिकच्या मण्यांचे डुप्लिकेट असे इतके ब्रेसलेट वापरतायत लोक. सर, आम्ही त्याला रिझल्ट मिळाला नाही. अरे, ते वापरायचं कसं माहित नाही. योग्य आहे का? मी टेस्टेड, माझ्याकडे मशीन्स आहेत, प्रत्येक गोष्ट टेस्ट करून पॅक केली जाते. तुम्ही बघा, टायगर आय ब्रेसलेट सील पॅक, त्याच्यावर हॅमेटाइट ब्रेसलेट सील पॅक. का? पॉझिटिव्ह अट्रॅक्ट पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अट्रॅक्ट निगेटिव्ह. इथे सिद्ध केल्यानंतर पूर्ण सील पॅक होतं तुमच्याकडे. ऑफिशियल नंबरला कॉल करून मागवू शकता. यानंतर युवराज भाग, नमस्कार सर. आपले व्हिडिओ पाहतो. माझा प्रश्न असा आहे की घराचा मुख्य दरवाजा देवघर समोरच आहे तर चालेल का? त्यावर काही उपाय आहे का? तर पहिली गोष्ट अशी आहे की समोरच जर देवघर असेल तर शक्यतो टाळावे, त्याची जागा बदला. उपाय काही नाही. आरती जाधव, कोल्हापूर, नमस्कार सर. माझ्या मिस्टरांचे आणि माझे पटत नाही. लहान सहान गोष्टीमुळे वाद होतात, घरात शांतता नाही, पैसाही टिकत नाही. यावरती उपाय काय? तर सध्या काय करा, तुम्ही दोघंही हे जे करंगोली ब्रेसलेट आहे हे दोघंही वापरा. राहू केतू शनीचा काही प्रभाव असेल तो कमी व्हायला सुरुवात होऊन जातो. यानंतर हार्मनी जनरेट व्हावी यासाठी बेडरूम मध्ये किंवा हॉलमध्ये तुम्हाला हा फिश तुम्हाला ठेवता येऊ शकतो. यानंतर मुख्य दरवाजावरती हे लावू शकता. आणि घरामध्ये राधाकृष्णाची जर छोटीशी मूर्ती आणि फोटो असेल तर त्याची पूजा म्हणजे त्याला एक हळद कुंकू अक्षर फुलं व्हायला चालू करा. यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, संतोष घुले, नमस्कार सर. मला नवीन बिझनेस चालू करायचा आहे, त्यासाठी मला चांगला मुहूर्त हवा आहे जेणेकरून त्यामध्ये मला यश मिळेल. तर बिझनेस असू दे, लग्न असू देत किंवा कुठल्याही पद्धतीचा सोहळा असू देत, शुभ कार्य असू दे, मुहूर्त आमच्याकडून योग्य मिळणार तुमच्या कुंडलीनुसार. त्यामुळे वास्तू तथास्तु ऑफिसला कॉल करा आणि तुमच्या कुंडलीनुसार जे मुहूर्त पाहिजे ते नक्कीच मागवा. अतिशय माफक किंमत आहे, पण 3 महिन्याचे मुहूर्त तुम्हाला मिळतात. यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, विवेक यादव, नमस्कार सर. आमच्या घराच्या दरवाजा नैऋत्य दिशेला आहे, घरात पैसे टिकत नाही, मुलेही आमचे ऐकत नाहीत, घरात वाद होतात, प्लीज यावरती उपाय सांगा. घरामध्ये निगेटिव्ह अडगळ भंगार नको त्या गोष्टी, बंद पडलेल्या गोष्टी काढून टाका. वास्तू तथास्तु ऑफिस मधनं माझ्या पाठीमागे जो तुम्हाला मॅक्स पिरामिड यंत्र दिसतंय ते मागवा. एकदा घराची वास्तू कन्सल्टिंग करून घ्या, ह्याचा फायदा भरपूर होतो. यानंतरचा प्रश्न असा आहे, हा, आणि तुम्हाला मी एक स्पेशली सांगतो की तुम्हाला जर हा त्रास वाटत असेल तर स्पेशली हे जे ब्रेसलेट आहे पायराइट ते वापरा, शनीच आहे. याचा फायदा की पैशाच्या दृष्टी आणि स्टेबिलिटीच्या दृष्टीने खूप छान होतो. श्वेता शेलार, नमस्कार. माझी मुलगी आता 12वीला आहे, तिच्यासाठी कोणते ब्रेसलेट पेंडंट राहील सांगावे. टायगर आय पेंडंट वापरू शकता किंवा हे गणेश पोवळ आलेलं आहे, गणेश पोवळ म्हणजे
बघा पोवळ्यामध्ये गणपतीचा आकार असलेलं हे पेंडंट तुम्हाला दिसतंय, हे तुम्ही यूज करू शकता. आणि मुलांच्या दृष्टीने पाहिलं तर सध्या हे आपल्याला अतिशय बेस्ट आहे. बघू शकता हे ब्रेसलेट आहे सुलेमानी हकीकचं, म्हणजे प्रोटेक्शनच्या दृष्टीने अतिशय चांगलं आहे. अजय राठी, नमस्ते सर, मला खूप प्रयत्न करून यश मिळत नाही, बिझनेस ग्रोथ साठी काय करावे, त्यासाठी आपले मार्गदर्शन हवे आहे. तर बिझनेस ग्रोथच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतो, न्यूमरोलॉजी कन्सल्टन्सी घ्या. वास्तू तथास्तू न्यूमरोलॉजी कन्सल्टन्सी जबरदस्त आहे. अनेक बिल्डर्स, अनेक व्यावसायिक माझ्याकडनं त्यांच्या व्यवसायाचं म्हणजे बिझनेसचं जे काही नाव आहे किंवा त्याचं शुभाग्यांक शुभांकानुसार कलर, लोगो, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन माझ्याकडनं तुम्हाला मिळतं. न्यूमरोलॉजीसाठी 1 तास काढून सोमवार, गुरुवार किंवा शनिवार यावा लागतो. करेक्टली तुम्हाला वेळ देऊन तुम्हाला तुमचा न्यूमरोलॉजी रिपोर्ट मिळतो. तुमच्या नावाच्या सहीचा बदल होतो. नावात बदल काय करायचं हेही सुद्धा सांगितलं जातं. त्यामुळे आपल्याला ग्रोथच्या दृष्टीने खूप छान गोष्टी करता येऊ शकतात. यानंतर सुमित मदळणे, नमस्कार सर, मला सुलेमानी हकीक स्टोन यूज करायचा आहे. कोणत्या बोटात हा सुद्धा घालायचा आहे? त्यावर सुलेमानी काय दिले, सुलेमानी ब्रेसलेट सुद्धा वापरलं तर चालतं. बेसिक लक्षात घ्या, सुलेमानी हकीक स्टोन जो आहे हा मधल्या बोटामध्ये घालायचा असतो, चांदीच्या अंगठीमध्ये. शनिवारी धारण करायचा असतो. आणि सेलेनाइटची प्लेट आहे, त्याच्यावरती अंगठी किंवा ब्रेसलेट तुम्ही चार्ज करू शकता. बघा ही सुंदर सेलेनाइट प्लेट आलेली आहे. यामध्ये आपल्याला हा जो सुलेमानी हकीक आहे तो टेस्टेड पाहिजे. डुप्लिकेशन खूप आहे. वास्तू तथास्तू मध्ये तुम्हाला 100% सगळ्या गोष्टी ओरिजिनल परफेक्ट सिद्ध केलेल्या आणि पॉवर्ड, ज्याच्यामध्ये जीव आहे, ज्याच्यामध्ये ताकद आहे. आपण साधी काकडी विकत घेताना, भेंडी विकत घेताना बघतो की ही भाजीला चालणार आहे का उगाच विकतोय म्हणून विकत घेतो? नाही, ज्याची व्यवस्थित भाजी होईल अशीच गोष्ट आपण विकत घेतो. त्यामुळे बेसिक लक्षात ठेवा की आपल्याला वास्तू तथास्तू मधून मागवलेले सर्व प्रॉडक्ट हे जेन्युइन आणि खूप परफेक्ट आहेत. आता 2 महत्वाच्या गोष्टी तुम्हाला अशा सांगतो की न्यूमरोलॉजी तुम्ही तर पाहताय, पण आता नवीन कॉन्सेप्ट अशी आणलेली आहे की तुम्हाला उद्याचा दिवस चांगला कसा जाईल याचा रिपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. त्याला ताराचक्र रिपोर्ट म्हणतात. नवीन भन्नाट कॉन्सेप्ट आहे. हजारो वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. राजे महाराजे, सेनापती आणि मोठमोठे आजही व्यावसायिक उद्याचा दिवस आपल्या कुंडलीनुसार आणि या नक्षत्रानुसार कसा आहे हे पाहून उद्याचा दिवस आणि उद्याची चाल ठरवतात. हा भन्नाट रिपोर्ट तुम्ही ऑफिसमधून मागवू शकता. हा तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, वर्षफळ. हे वर्ष मला कसं जाईल या वर्षफळाचा रिपोर्ट तुम्हाला पाहिजे असेल तोही मिळणार आहे. माफक किंमत आहे, मराठीमध्ये रिपोर्ट आहे. बघा, वाचा, तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. मग लक्षात येईल की या दिवशी या वर्षामध्ये आपली ग्रोथ होणार आहे का, हा वर्ष बिझनेस सुरू करायला चांगला आहे का, मुलांच्या ऍडमिशन साठी चांगला आहे का, माझ्या हेल्थसाठी चांगला आहे का. वर्षफळ रिपोर्ट म्हणजे 2026 ते 2027 या वर्षाचा तुमच्या कुंडलीनुसार काढलेला रिपोर्ट आहे. ऑफिसच्या नंबरला कॉल करा, घरपोच मागवा, प्रत्यक्ष यायची गरज नाही. व्हॉट्सअप किंवा ईमेल वरती येणार आहे. आणि हे सगळे प्रॉडक्ट जर तुम्हाला ऑनलाईन मागवायचे असतील तर कॉल करा 9021 900 600. वेबसाईट पहा वास्तुतथास्तु.com आणि तुमचे जे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न या कमेंट बॉक्स मध्ये टाका. आणि एपिसोड कसा वाटला हे यस सर म्हणून त्यामध्ये कमेंट्स लिहा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु. शुभ आशीर्वाद.